अध्यक्ष तुम्हाला पण आम्ही विनंती करायला साहेब मी तुम्हाला विनंती करतो, मला न्यायचा संबंध नाही. माझी गाडी इथं आहे, मला इथं बोलवा. तुमचं झालं 100 गाड्या इथून रोज जातात, त्याही लोक बरोबर आहे. पण माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना मला तुम्ही द्यायला लागले. ऐका तुम्ही नाही, नाही. माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना मला द्यायला लागले. बरोबर आहे अध्यक्ष तुम्हाला पण आम्ही विनंती करायला साहेब मी तुम्हाला विनंती करतो, मला न्यायचा संबंध नाही. माझी गाडी इथं आहे, मला इथं बोलवा. तुमचं झालं 100 गाड्या इथून रोज जातात, त्याही लोक बरोबर आहे. पण माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना मला तुम्ही द्यायला लागले. ऐका तुम्ही नाही, नाही. माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना मला द्यायला लागले. मित्र हो, राज्यातल्या गुन्हेगारीवर गृह खात्याचा आणि गृह खात्यावर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा कसलाही वचक उरलेला नाही आणि हे वाढत्या गुन्हेगारानं दाखवून दिलेलं आहे. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे गृह खातं आहे आणि या खात्याच्या निष्क्रियतेवर कायम सडकून टीका होत असते. अनेक घटना घडल्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाही मागितलेला आहे. अर्थात ते राजीनामा देत नसतात आणि गृह विभाग सुधारण्याचं काही चिन्हही दिसत नाही. वाळू माफियांनी तर राज्यामध्ये सगळीकडे हैदोस घातलेला आहे, धुमाकूळ घातलेला आहे. वाळू तस्करी थांबवण्याचं तर सोडा हो, त्यावर थोडंसंही नियंत्रण मिळवता आलेलं नाही आपल्या गृह खात्याला. हप्ते देऊन वाळूच्या गाड्या बिनधास्त धावत असल्याच्या चर्चा नेहमी होत असतात आणि होतच राहतात. वाळू माफियांची मुजोरी त्यामुळे हाताबाहेर गेलेली आहे. अशीच मुजोरी दाखवणारी एक घटना हिंगोलीच्या सेनगाव गोरेगाव मार्गावर घडली. उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या समोर एका वाळू माफियानं भर रस्त्यावर राडा केला आणि प्रशासनाला सुद्धा त्यानं उघडं पाडलं. उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांनी मध्यरात्रीच्या वेळेला वाळूची चोरी करणारी गाडी पकडली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी, पोलिसांनी नव्हे. आणि ही कारवाई सुरू असतानाच मद्यधुंद अवस्थेत असलेले 2 वाळू माफिया एका जीप मधून तिथं आले. त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. भर रस्त्यावर हा एक वेगळाच राडा सुरू झाला. चोरट्या वाळूची गाडी पकडून सुद्धा या वाळू माफियाकडे अपराधीपणाची सुद्धा कसली भावना दिसत नव्हती. उलट तो हप्ता देतो पण माझी गाडी सोडा असं म्हणत आरेरावी सुद्धा करत राहिला. हात जोडून पोलिसांसमोर थेट हप्तेखोरीची भाषा तो करीत होता. या मार्गावर 100 गाड्या चालतात, ते तुम्हाला हप्ता देतात. माझ्या गाडीचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही म्हणून तुम्ही कारवाई करीत आहात. माझी चूक झाली, मी तुम्हाला लवकरच हप्ता देतो पण माझी गाडी सोडा असं तो सतत म्हणत राहिला. आणि हे सगळं घडत असताना पोलीस मात्र अत्यंत मवाळ भूमिकेमध्ये दिसत होते. पोलीस त्या वाळू माफियाला चक्क दादा, भाऊ, अध्यक्ष असे हाक मारीत राडा करू नका हो म्हणून विनवण्या करीत होते. मित्र, इथं जे काही घडत होतं ना किंवा जे काही घडलं ना त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. अध्यक्ष तुम्हाला पण आम्ही विनंती करायला साहेब मी तुम्हाला विनंती करतो, मला न्यायचा संबंध नाही. माझी गाडी इथं आहे, मला इथं बोलवा. तुमचं झालं 100 गाड्या इथून रोज जातात, त्याही लोक बरोबर आहे. पण माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना मला तुम्ही द्यायला लागले. ऐका तुम्ही नाही, नाही. माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना मला द्यायला लागले. बरोबर आहे. हे गोरेगावचे सगळे पाहुणे आहेत आमचे. अबे गोरेगावच्या 100 गाड्या चालल्या, 1 शेटच्या चालल्या. माझ्याच गाडीचा हप्ता नाही भेटला, का गरीब आलताना द्यायला लागले आणि मला न्यायची हे वा. बस गाडीमध्ये साहेब मला तुम्ही घसून नेऊ शकता, मला मारून नेऊ शकता, पण मी पद्धतीने येत नाही. नाही करा ना, कारवाई करा, काय करायचं करा, काय विषय नाही. आहेत आमचे पण मी चुकीचा नाहीये आणि मी चुकीचा वागत नाही. आणि मला वाळू घेऊन चाललं तर मला कोणी अडवत नाही. हे आपली नवीन आली काय त्याचा विचार नका करू. डायरेक्ट 12 करायला आपलं हे आहे ते 12. साहेब मला
तसं घेऊ नका. तुला गाडी तुझी पकडलेली आहे, तू तिथे काय आहे ते पेपर तुमच्या बाया बघतो माझ्या पेपर ओके पेपर राखून द्या. पेपर तुमचा नंबर आहे माझा पेपर बघून द्या. सगळं ओके राहिली सर नाही माझी नवी गाडी मला त्रास देऊ नका. पण हेच नाही ते बघ 100 गाड्या चालायला इथून. ते बाकीचे लोक सांगतात. हा मग तुम्हाला विनंती करतो मी विनंती करतो मग मला काही तुम्ही गाडीमध्ये मला कशासाठी बघायचं मी कोणाला मारलं कोणाला काही वाईट बोललो गाडी वाळू चोरीचे तर मी नाही वाईट गाडी लावू शकता तुझी गाडी आहे ना, हो घ्याल पण मला बसवायला संबंध नाही काय गाडी अरे मध्ये काय गाडी आहे ए छान व्हिडिओ घे ह्या व्हिडिओ पण ते बसा मी ज्याला बोलवायचं पुन्हा बरोबर ना मला मारून बसवा तुम्ही काही विषय नाही. मी प्रेमान नाही करत. नाही नाही मी तुम्हाला अजून विनंती करतो माझी गाडी आहे बरोबर आहे माझी रॉयल्टी आहे सगळं आहे यायला हप्ता नाही भेटल्यामुळे मला त्रास देऊन राहिले हे 100% यायला माहित आहे बरोबर आहे पण या वाईट चुकीचं काही माझं नाहीये 100 गाड्या तू रोज चालू येतात आणि मीच वाईट नाहीये बस 100 गाड्या चालू आहे तू 100 गाड्या आणि मी चुकीचं नाही साहेब ते साहेब मला त्रास देते मला न्यायाचा संबंध नाहीये बस पाटील माणूस आहे मी काय बाबा मला काय वाईट नाहीये नाही बोलवा ना मी पाटील माणूस आहे बरोबर आहे मला दादागिरी तुमची राजकारणी भाषा चालू नका मी विनंती करतोय माझ्या गाडीला राहिलती आहे माझ्या गाडीचा हप्ता भेटल्यामुळे मला तरत देऊ नका बस तुम्हाला विनंती करायला लागलो मी ही माझी गाडी आहे पाहिलं चोरट्या वाळूचं वाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेलं आहे वाळू माफिया पोलिसांसमोर हप्त्याची भाषा करीत आहे एरवी सामान्य माणसापुढे मर्दुमकी गाजवणारे पोलीस मात्र इथं किती नम्र किती विनयशील दिसून येतात बघा वाळू माफियाचा आवाज मोठा आणि पोलीस मात्र अत्यंत नम्र विनयशील अत्यंत विनयशील आम्ही हप्ते घेत नाही तू कोणाला हप्ते देण्याची भाषा करतो एवढं सुद्धा त्याला कोणी विचारू शकलं नाही का मित्रहो हे सगळं चित्र काय सांगतो तुम्ही जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार